होण्याच्या अगोदरच एवढा गंभीर त्या ठिकाणी जर होत असेल आणि संबंधित लोक जर या ठिकाणी ठेकेदार कंपनीचा याच्यात काय दोष नाही, ठेकेदारावर अशा प्रकारची तुम्ही याच्या अगोदर भूमिका घेतली, माझं स्पष्ट सूचना आहे, माझी स्पष्ट भूमिका आहे, लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला नाही, अशा प्रकारचा स्फोट होणं हे पुरावा आहे यांच्या भागातील नागरिकांची सर्वस्व जबाबदारी आमची आहे आणि आम्ही ठामपणे सांगू इच्छितो, नागरिकांसाठी आम्ही लढतोय आणि त्या कुणी ठेकेदारांनी केलं असेल त्या ठेकेदाराला निश्चितच सजा झाली पाहिजे, ते कंपनीवरती पण कारवाई झाली पाहिजे। आम्ही 4 नगरसेवक, आमच्या या प्रभागातले 4 नगरसेवक आणि मी स्वतः देखील ह्याविषयी लक्ष घालणार आहे, कारण की यासाठी आम्ही आमच्या नागरिकांना चांगल्या सुखसुविधा उपलब्ध व्हाव्या, त्यांना सुरक्षितपणे महिला भगिनींना किचनमध्ये काम करण्यात यावं, यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे आणि भविष्यकाळात आमचा तो प्रयत्न राहणार आहे। कुणी काय म्हणतात त्यांच्यापाशी, पण आम्ही ह्या प्रभागाची जबाबदारी सर्वस्वी आम्ही स्वीकारतो। आम्ही अगोदर नागरिकांच्या संरक्षणासाठी आम्ही काम केलेलं आहे आणि भविष्यातही आम्ही काम करू। असे स्फोट वारंवार घडू नये यासाठी आम्ही पूर्णपणे आता या ठिकाणी MNGL कंपनी असेल किंवा ते त्यांच्याबद्दल आम्ही तक्रार करणार आहोत, परंतु हा स्फोट कसा घडला आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे, कारण की हे कसं घडलं आत्ता जर यांनी यातनं शिकलं नाही कंपनींनी तर भविष्यात अशा अनेक प्रकारचे स्फोट आपल्या प्रभागातच नाही ते शहरात देखील होऊ शकतात किंवा महाराष्ट्रात देखील होऊ शकतात। त्यासाठी आम्ही या ठिकाणी कंपनींना पण दोषी धरणार आहोत, कंपनी देखील यातनं काहीतरी शिकावं आणि भविष्यात त्यांच्या ठेकेदारांना पण त्यांनी आवर घालावी। नागरिक घेऊन यासाठी काय आवाहन करा? नागरिक घेऊन यासाठी मी नागरिकांना आवाहन करतो की आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, भविष्यात असे काय घडणार नाही याची आम्ही हमी घेतो। कंपनीला आणि संबंधित ठेकेदाराला कारवाई करावी अशी आम्ही आज हे करणार आहोत, त्यांच्या विरोधात आम्ही दावा दाखल करणार आहोत। काय सांगाल आज काय नक्की प्रकार घडला? आम्ही दुकानामध्ये बसले होते तर खूप जोराचा आवाज झाला, आम्हाला असं वाटलं की ॲक्सिडेंट झाला म्हणून, पण गॅसचा खूप मोठे दगड उडाले माझ्यासमोरच, इथं दुकानामध्ये पण आले, पण काही 5-10 मिनटं काही कळलंच नाही काय झालं। मग मी माझा जीव वाचवण्यासाठी जोरात बाहेर पळून गेले की अजून आग वगैरे लागल्यावर काय करणार, कारण तो स्फोट आणि तो आवाजच एवढं मोठं होतं आणि ते काका होते आजोबा, त्यांना पण खूप जोराचा तो दगड उडून लागला, ते पण पडले होते गाडीवरून। मग हे सगळे लोक आले, मग पुढलं सगळेजण सावरले थोडेसे। झालं ना की इथे जर कोणी असतं ना तर जागेवरच गेला असता, दगड वगैरे उडाले, पाईप फुटून फार बाहेर आलंय, हे काही योग्य नाही आहे करणं आणि आमच्या दारात झालेलं आहे। याची काही करा किंवा ह्याच्यावर काहीतरी प्रिकॉशन घ्या, म्हणजे जेणेकरून पुढे मुलांना कुणाला त्रास होणार नाही। याचा किती दिवसापासून काम चालू होतं? ह्याचं जवळजवळ इलेक्शनच्या आधीपासून हे काम चालू आहे। त्याचं काय ते बुजवले पण नव्हते खड्डे, आत्ता आम्हीच करून घेतलं, कारण गाड्या वगैरे लावायला लागतात म्हणून आम्ही करून घेतलं, त्यात हे आत्ता असं झालं। काय मागणी काय आता? काय नाही, ह्याची व्यवस्थित तरतूद करा जेणेकरून कुणालाच भविष्यात त्याचा त्रास होऊ नये, बाकी काही नाही। तात्या काय सांगणार, मोहननगर परिसरामध्ये कशाचं पाईपलाईनचं काम चालू आहे आणि काय इथं प्रकार घडला? मोहननगर परिसरामध्ये मागच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर आमचे मित्र गणेश लंगोटे यांच्या पुढाकारातून MNG गॅस पाईपलाईनची कामं त्यांच्या सूचनेनुसार किंवा त्यांच्या आव्हानानुसार या परिसरातल्या नागरिकांनी पुढाकार घेऊन प्रत्येक सोसायटी असेल, अपार्टमेंट असेल किंवा बैठी घरं असतील, या ठिकाणी या गॅस पाईपचं काम मोठ्या प्रमाणात करण्यात आलं। आज दुपारी म्हणजे अर्ध्या-पाऊण तासापूर्वी या ठिकाणी खूप मोठा स्फोट झाला आणि तो स्फोट अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचा होता की हा जो काय लोखंडे हॉस्पिटलकडनं येणारा रस्ता जो काय ESI हॉस्पिटलकडे जातो, इकडे शाळा आहेत आणि शाळेचे विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, महिला या रस्त्यावरनं खूप मोठ्या प्रमाणात ये जा त्यांची सुरू असते। नशिबाने हा स्फोटाचा कालावधी होता त्यावेळी या ठिकाणी विद्यार्थी, लहान मुलं नव्हती, महिला नव्हत्या, ज्येष्ठ नागरिक नव्हता, तरी 1-2 लोकांना काही इजा झालेली आहे। मात्र जर जास्त वर्दळ असती तर निश्चित या ठिकाणी कोणाला तरी प्राणाला मुकावं लागलं असतं। मला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणचे जे काही नगरसेवक आहेत ज्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला होता, त्यामध्ये विशेषतः गणेश लंगोटे यामध्ये पुढाकारात होते, बाकीही नगरसेवक असू शकतात। गॅस पाईपलाईन टाकणं गैर नाही आहे, हे सगळीकडेच चाललेलं आहे, त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही। मात्र ही लाईन सुरू होण्याच्या अगोदरच एवढा गंभीर स्फोट या ठिकाणी जर होत असेल आणि संबंधित लोक जर या ठिकाणी कंपनीचा याच्यात काही दोष नाही, ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारे बचावात्मक भूमिका घेत असतील, गणेशने तशा प्रकारची तुम्ही याच्या अगोदर भूमिका घेतली, माझी स्पष्ट सूचना आहे, माझी स्पष्ट भूमिका आहे
की कंपनी याच्यात प्रमुख दोषी आहे. कंपनीने ही सगळी काळजी घेणं की कुठल्याही नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण नाही झाला पाहिजे, लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला नाही पाहिजे. अशा प्रकारचा स्फोट होणं हे पुरावा आहे यांच्या निकृष्ट आणि दर्जाहीन कामाचा, हलगर्जीपणाचा हा पुरावा आहे. आणि पुढच्या काळामध्ये जर अशा प्रकारे ह्या गॅस पाईपलाईनचे स्फोट होणार असतील आणि ते सोसायटी अपार्टमेंट त्या प्रत्येक ठिकाणी जर असा प्रकार पुढच्या काळात नागरिकांना भोगावा लागला तर याची जबाबदारी हे पुढाकार घेणारे किंवा ठेकेदाराची बाजू घेणारे लोक घेणार आहेत का? आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की इथले जे 4ही विद्यमान नगरसेवक, त्यामध्ये गणेश असेल, उर्मिलाताई काळभोर असतील, प्रमोद कुटे असतील, कैलास कुटे असतील, वैशाली काळभोर, यांची जबाबदारी आहे की ह्या ज्या कंपन्यांचा हे गॅस पाईप टाकताना आपण पुढाकार घेतला त्यावेळी ठेकेदाराला कुठल्याही प्रकारे त्याला पाठीशी न घालता, ठेकेदार तर जबाबदार आहेच, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मात्र ही जी MNG कंपनी आहे हिच्यावर पहिल्यांदा कारवाई व्हायला पाहिजे. पुढच्या काळामध्ये जर अशा प्रकारे स्फोट झाला आणि कुठल्याही नागरिकाच्या, लहान मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या, ज्येष्ठ नागरिकांना जर या ठिकाणी काही धोका निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्या कंपनीची असेल. अशा प्रकारची लेखी आम्ही नगरसेवक म्हणून या 4ही नगरसेवकांनी घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि जर समजा हे पुढच्या काळामध्ये असं झालं नाही आणि पुढच्या काळामध्ये जर समजा आमच्या विभागातल्या नागरिकाचा, विद्यार्थ्यांचा बळी गेला तर ठेकेदार जबाबदार असतील. मात्र त्याला पाठीशी घालणारे जर त्याच्या ठेकेदाराकडनं यांनी लिहून घेतलं नाही तर ते देखील जबाबदारी असतील अशी नागरिकांच्या वतीने आम्ही इशारा देत आहोत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होऊ नये यासाठी काय आवाहन करायचं? नागरिकांनी याला घाबरू नये. नागरिकांनी आपल्या नगरसेवकांकडं आग्रह धरावा, विनंती धरावं की अशा प्रकारे या पवार बिल्डिंगच्या इथं संतोषी माता मंदिराच्या समोर जे स्फोट झालेला आहे तसा स्फोट, तशा प्रकारचा धोका, तशा प्रकारचा अपघात मोहननगरमध्येच नव्हे तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये MNGच्या माध्यमातून जिथं जिथं कामं झालेली आहेत तिथं कुठल्याही नागरिकाच्या जीविताला धोका निर्माण झाला नाही पाहिजे अशी जबाबदारी त्या वार्डातल्या प्रत्येक नगरसेवकांनी घेतली पाहिजे. संबंधित त्या मालकाला, कंपनीच्या मालकाला, ठेकेदाराला जबाबदार धरलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की ही सगळ्या दुरुस्त्या करा, याची पुन्हा एकदा चौकशी करा, हे काम आपलं नीट झाले का नाही याची सगळी पाहणी करा. आणि या पुढच्या काळात कुठलाही धोका जर निर्माण झाला तर त्या विभागाचे नगरसेवक या घटनेला जबाबदार राहतील. अशा प्रकारचा इशारा नागरिकांच्या वतीने आम्ही देत आहोत.